नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आज आपण दिवसभरामध्ये प्रतीक्षा केली, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण सांगितल्याप्रमाणे आज देखील जी.आर. प्रसिद्ध झालेला नाहीये। सन्माननीय मुख्यमंत्री 6 तारखेला लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करतील आणि त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद केली जाणार आहे खास आणि लाडक्या बहिणींसाठी, आणि त्यानंतर लाभ आहे तो लाडक्या बहिणींना वितरित केला जाणार आहे। तर जागतिक महिला दिन देखील आहे 8 मार्च रोजी, लक्षात घ्या रविवार या दिवशी आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मागील वर्षी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हा लाभ आहे तो वितरित केला गेला। मग यावर्षी लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ मिळणार का, असा देखील प्रश्न समोर येत आहे। तर सध्या हप्ते वितरणाची घोषणा लक्षात घेता आणि त्यानंतर बजेट सादर होण्याचं दृष्टिकोन लक्षात घेता या 2 ते 3 दिवसांमध्ये ही सगळी प्रोसेस होण्याची शक्यता फार कमी आहे। म्हणजेच लक्षात घ्या आता जागतिक महिला दिनाला 8 तारखेला 2 ते 3 दिवस बाकी आहेत। या 3 दिवसांमध्ये जी.आर. आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे। पण शासनाने ठरवलं तर मात्र हप्ते वितरण कोणत्याही दिवशी होऊ शकतं। तर सर्वप्रथम बजेट सादर होईल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण जे आहे फेब्रुवारी महिन्याचे तर याचा जी.आर. येईल आणि त्यानंतर साधारणतः पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर हीच आताची सद्यस्थिती आहे। तर याच्यामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ काही लाडक्या बहिणींना आला नव्हता। त्याच्यानंतर लाडक्या बहिणींची ई-KYC दुरुस्ती झाली, त्या पात्र झाल्या, त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वितरित झाला। पण अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्यासंदर्भात शासन तयारी दाखवत नाहीये। म्हणजे शासनाची कोणतीच तयारी सध्या या हप्ते वितरणासंदर्भात होत नाही। म्हणजे सध्या तरी लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार नसल्याचीच बातमी सध्या समोर येत आहे। जर याच्या संदर्भात निर्णय झाला तर आपण माहिती देतच आहोत, पण अजून तरी लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यासंदर्भात हप्ते वितरणाची कोणतीच चर्चा सध्या नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ सोडून द्यावा, पुढील लाभ आहे तो त्यांना कंटिन्यू मिळणार आहे। ज्यावेळी घोषणा होईल त्या संदर्भात आपण अपडेट देतच आहोत। तर याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीची ई-KYC राहिलेली आहे त्यांना आपण एकच विनंती करतोय की हेल्पलाईनवरती तर कॉन्टॅक्ट होत नाही आहे, आणि त्याचबरोबर लक्षात घ्या सगळ्याच लाडक्या बहिणींनी वेबसाईटवरती देखील नोंदणी केली नसल्यामुळे आणि वेबसाईट देखील प्रॉपर चालत नसल्यामुळे तिथे तुम्हाला तक्रार देता येणार नाही आहे। त्यामुळे तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला विनंती करायची आहे, तरच ही बातमी शासनाच्या निदर्शनास येईल आणि त्यानंतर आहे पुन्हा ई-KYC सुरू होण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर ही आताची अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा नाही आहे। मार्च आणि फेब्रुवारी असे 2 हप्ते आहे एकत्रित मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। आणि महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिन आहे, या दिनानिमित्त देखील लाभ वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे। आणि सोशल मीडियावरती हप्ते वितरणाची घोषणा झाल्याच्या अनेक व्हिडिओज येत आहेत, पण लाडक्या बहिणींना एकच विनंती की अजून कोणतीच घोषणा या संदर्भात झाली नाही आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।